नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 18 सप्टेंबर. आज आपण 18, 19 आणि 20 सप्टेंबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक ट्रफ लाईन इकडे विदर्भापासून अशी दक्षिण महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याच्यामुळे राज्यात बऱ्याच 2-3 दिवसापासून मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सध्या 11 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जालना असेल. त्याच्यानंतर इकडे बुलढाण्याचे उत्तर पूर्व भाग, याच्यानंतर इकडे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. जालन्याच्या काही भागात सध्या मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत. उर्वरित सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून सध्या म्हणजे सकाळी 11 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये सक्रिय आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 18 सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 18, 19 आणि 20 सप्टेंबरचा जिल्हा वाईज. आजचा हवामान अंदाज तालुका वाईज जर पाहायचा गेला तर आज इकडे बारामती असेल, दौंड, इंदापूर, त्याच्यानंतर माळशिरस, पंढरपूर, खटाव, फलटण, याच्यानंतर वाई, महाबळेश्वर हे जे तालुके आहेत. यानंतर आटपाटी, विटा, जत, कवठे महांकाळ, तासगाव, मिरज, याच्यानंतर शिराळा, शिरोळ, पन्हाळा, त्यानंतर इकडे गडहिंग्लज, शाहूवाडी हे जे तालुके आहेत. या तालुक्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, पण सार्वत्रिक नसेल. त्यानंतर इकडे शिरूर, आष्टी, शेवगाव, नेवसा, याच्यानंतर कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, त्यानंतर इकडे बोपंदर, बदनापूर, याच्यानंतर जाफराबाद, त्यानंतर जिंतूर, सेलू हे जे तालुके आहेत. सेनगाव, रिसोड, वाशिम या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील, सार्वत्रिक नसेल. आमदापूर, त्यानंतर चकोर, राणापूर, यानंतर इकडे गेवराई, वाडानी, याच्यानंतर धारूर, परळी हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील. येवला, नंदगाव, याच्यानंतर माळेगाव, त्यानंतर इकडे चाळीसगाव, यानंतर जामनेर हे जे तालुके आहेत या तालुक्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील. उर्वरित अकोला जिल्ह्यात इकडे अकोला, याच्यानंतर बालापूर, पतूर, यानंतर करंजा हे जे तालुके आहेत या तालुक्यातून, तसेच इकडे लातूर जिल्ह्यात हिमायतनगर, अर्धापूर, याच्यानंतर भोकर, मुखेड, लोहा, नांदेड हे जे तालुके आहेत, उमरी, धर्माबाद या तालुक्यातून आज मेघगर्जनेसह पाऊस राहील. याच्यानंतर इकडे सासवडच्या काही भागात, पुणे सिटी, याच्यानंतर इकडे सातारच्या काही भागात, कराडच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. पण हा पाऊस हे जे तालुके सांगितलेत, हा पाऊस काय सार्वत्रिक नसेल. ज्या भागात होईल त्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आज या तालुक्यातून शक्यता जास्त राहील. तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज. त्याच्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर 18 सप्टेंबरचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे दक्षिण भाग, पुणे, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सातारा, बीड, परभणी हे जे तालुके आहेत, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस या जिल्ह्यातून आजसाठी सक्रिय होईल दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळी, पण सार्वत्रिक नसेल. यानंतर राहिलेले जे जिल्हे आहेत, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, तसेच जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग, पालघर, ठाणे, रायगड, मुंबईचे पूर्व भाग, तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्गचे पूर्व भाग या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सरी आजसाठी सक्रिय राहतील. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा विशेष पाऊस नाहीये. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर होऊ शकतो, पण सार्वत्रिक नाही. धुळे, नंदुरबार सुद्धा तशीच परिस्थिती राहील आणि पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पश्चिम भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील. याच्यानंतर उद्या 19 सप्टेंबरला काय वातावरण राहील तर इकडे सोलापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर हा जो सर्व पट्टा आहे,
लाल कलर मधील या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त राहील उद्यासाठी 19 सप्टेंबर साठी. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, वाशिम, अकोला हा जो सर्व पट्टा आहे, स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस राहील, सार्वत्रिक नसेल. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस. तसेच ठाणे, रायगड पूर्व, ठाणे पूर्व, रत्नागिरी पूर्व, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग पूर्व भाग स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी होतील. आणि राहिलेले जे भाग आहेत तिकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचे पश्चिम भाग विशेष पाऊस नाही. आणि पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा नाहीये. त्यानंतर 20 सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर काय चेंज, असा काय बदल नाहीये. इकडे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड लाल कलर मधील जे जिल्हे आहेत, मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहतील. धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, हिंगोली, यवतमाळचे पश्चिम भाग या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम मेघगर्जनेसह होऊ शकतो, विशेष नाही. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचे राहिलेले भाग, तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागात आणि पालघर, ठाणे, मुंबई, रायगडच्या पूर्व भागात विशेष पाऊस नाही, हलका मध्यम मेघगर्जनेसह कुठेतरी होऊ शकतो 20 सप्टेंबर साठी. तर हा झाला 18, 19 आणि 20 सप्टेंबरचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 20, तर हा झाला 18, 19 आणि 20 सप्टेंबरचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 18 सप्टेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर आज इकडे सांगली, सोलापूर, धाराशिव, यानंतर इकडे बीड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यानंतर इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. यानंतर इकडे वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे, सार्वत्रिक नाही. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. यानंतर परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे हे जे जिल्हे आहेत या भागातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. तर हा होता 18, 19 आणि 20 सप्टेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.